साहेब कुठे चाललात? कोण तू? नाही हे विचारायला तू कोण? तसं नाही, शुभंकर प्रधानांची केबिन आहे. दिसतंय मला. नाही, काही काम असेल तर मला सांगा, मी सांगतो साहेबांना. त्यांनाच भेटायचंय मला. नाही हे बघा साहेब, तुम्ही असे डायरेक्ट आज जाऊ शकत नाही. तुम्ही शुभंकर प्रधान आहात का? नाही. मग त्यांनाच सांगेन काय काम आहे. चाल काम कर आपलं. हे बघा साहेब. हो नमस्कार. येऊ का? तुम्ही? हो मीच. ते दिसतंय मला, पण तुम्ही सरळ आत कसे आलात? साहेब मी इन्स्पेक्टर आहे. इन्स्पेक्टर विसरलात का? तुम्ही कोण आहात हे लक्षात ठेवायची मला गरज नाही. माझ्याशी काही काम असेल तर आधी अपॉइंटमेंट घ्या आणि मग या. तुम्ही गेलात तरी चालेल. हे पेपर मी अच्छा हे सगळं लपवायचं होतं म्हणून तुम्ही मला बाहेर हाकलं होतं. तुम्ही निघा येत ना. तुम्ही माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायचा तुम्हाला काहीही हक्क नाही. मिस्टर शुभंकर प्रधान, तुमचा हा प्रश्न आता वैयक्तिक राहिला नाही. तो आता सामाजिक प्रश्न झालेला आहे. तुमचं हे सामाजिक प्रश्नांचं ज्ञान तुमच्याकडेच ठेवा इन्स्पेक्टर, आणि निघा येतनं. लक्षात ठेवा, तुमच्या सिनियर्सचे नंबर्स आहेत माझ्याकडे. मिस्टर प्रधान, तुम्हाला हे खूप महागात पडणार आहे. आणि तेही जर तुम्ही इथनं ताबडतोब गेला नाहीत ना, तर तुम्हाला हे सगळं खूप महागात पडेल इन्स्पेक्टर होळकर. भेटू लवकरच. का तो होळकर मागे लागला इतका? की हे म्हणतात तसं शेवटी पोलीसच आहे तो. काहीतरी हातात असल्याशिवाय कसा बोलेल? म्हणजे याचा अर्थ अश्विनी काहीतरी लपवती आमच्यापासनं? नाही नाही, लक्ष कुठे आहे तुझं? काय काय नाही ग, विचार करतेय. सकाळी नाश्ता झाला, आता जेवायला काय करायचं? चहा बरोबर खायला काय करायचं? रात्री भाजी कुठली करायची? पुन्हा 30 भाजी नको ना, त्याचा विचार करते. चक्र चालूच आहे. हा विचार करतेस? हम्म. नक्की?
किती खोटं बोलणार आहेस गाई? आत्महत्याचा विचार करतेस ना? म्हणजे तुला असं वाटतंय की ती खोटं बोलते, हो ना? तसं नाही ग, पण तो इन्स्पेक्टर होळकर म्हणाला. आई, तो इन्स्पेक्टरच खोटारडा आहे. आत्महत्या कधीच खोटं बोलत नाही, माहिती आहे ना तुला? तसं नाही ग, पण मनात विचार. मालू, अय्या या काय? बघ ना. पेढे कसले? मला एक पार्ट टाइम नोकरी लागली. नोकरी? खरंच? तुझा हात हलका होईल जरा आता. घरात येणारे 4 पैसे वाढतील. पैसे वाढतील, पण त्याबरोबर तुमचे कष्ट सुद्धा वाढतील. अगं हे काय दुनियेसाठी कष्ट करतोय का मी? माझ्याच बायको मुलांसाठी करतोय ना. अशा कष्टांचं काही वाटत नाही पुरुषाला. दे, देवासमोर ठेव. बाबा, तुम्हाला असं आनंदात आणि हसताना पाहिलं ना, खूप बरं वाटतं. आणि तुम्हा दोघींना असं आनंदात बघितलं ना की मला खूप बरं वाटतं. आहे की नाही मजा? मी आत येऊ? ये अश्विनी. बस. अश्विनी, तू त्या होळकरचं काहीही टेन्शन घेऊ नकोस. अगं असे कित्येक होळकर पाहिलेत मी आणि मॅनेज पण केलेत. पण त्यांनी आता सगळं बघितलंय. सो व्हॉट? हे बघ, तो आपल्याला धमकी देण्याशिवाय काहीही करू शकत नाही. एक लक्षात ठेव, आपण रीतसर कॉन्ट्रॅक्ट केलंय, त्यामुळे आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. हा, तो तुला इमोशनली टॉर्चर करायचा नक्की प्रयत्न करेल आणि नेमकं हेच आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. त्याकरता अश्विनी, यू विल हॅव टू बी टफ. तू गाडीत बस, मी येतोच. देवळे, होळकरच्या इन्फॉर्मेशनचं काय झालं? मला उद्या सकाळी रिपोर्ट पाहिजे आणि कुठलीही सबब चालणार नाही. हां, आणखी एक, तो होळकर मला आपल्या ऑफिसमध्ये दिसता कामा नये. रिसेप्शनला सांगून ठेवा. आणि उद्या सकाळी. हां देवळे? ओके. त्या होळकरचा सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे. पलाश, जरा कॉन्सन्ट्रेट कर ना. तुझा 3रा टेक आहे यार. हा, प्रयत्न करतोय ग, लक्षच लागत नाही आज. सी पलाश, आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे जान्हवीने तुला दिलेली 1 दिवसाची मुदत संपत चालली, पण आता काय? हा, मला माहिती आहे तू दिलेली 1 दिवसाची मुदत संपत आली, पण हे बघ, मी पलाशजी, सर विचारते, अजून एक टेक करूया का? नाही. बॅकअप करायला सांग, माझी तब्येत बरी नाही.
पण सर सांगून कळत नाही का तुला एकदा? ओके. पलाश कमॉन यार, किती दिवस चालणार हे सगळं? आई जेवण खूप मस्त झालं होतं. खीर खूप आवडली मला. कधी केली कळलंच नाही. पोट अगदी टम्म भरलंय. अंजू, हा. कोपऱ्यापर्यंत चक्कर टाकून यायचं का? चालेल, पण अगोदर आतला आवरतीन मग जाऊया. चालेल? बर चल चला आटपाला. पटकन आवरून. कोण आला आता बघ. साहेब तुम्ही आता यावेळी? हो मी काय झालं एवढं? हो झाली आता. तुम्ही या ना आत या. नाही नाही असू दे. मी इथे बसायला नाही आलो. तुम्हाला एक कन्फर्म न्यूज द्यायला आलो. काय? देवधर सर, तुमची बहीण अश्विनी ही मुंबईतच आहे. काय? तुम्हाला सांगायला खूप वाईट वाटतं सर, पण सर तुमची बहीण गेली तुमच्या हात. वाया गेली. कोण ती ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत तुम्ही तिला बघाल ना, तर तुम्ही दोघेही डोळे मिटून घ्या. वाईट झालं, वाईट झालं. पण सर न्यूज कन्फर्म आहे. अरे कोण समजतो कोण हा स्वतःला? सभ्य माणसाचं घर आहे. रात्री अपरात्री केव्हाही घरात शिरायचं, तोंडाला येईल तर विचारायचं काय वाटतं काय याला? वर्दीची मस्ती चढली याला. पण मी सांगतो मी सोडणार नाही तुला. तुझ्या वरिष्ठांकडे तक्रार करीन. अरे सभ्य माणसाचं घर आहे. मास्तर असलो तरी समाजात काही प्रतिष्ठा. पाणी घेऊन. अहो काय होतं तुम्हाला? बरं वाटत नाही का? छातीत दुखते का तुमचं? पाणी का लवकर आण पाणी. अहो पाणी भर थोडं. बाबा बाबा उठा. बाबा फोन करता डॉक्टरला. डॉक्टर पटवा दे ना त्याला. फोन कर पटकन. अहो इकडे बघा. माझ्याकडे बघा. इकडे बघा. हॅलो हॅलो डॉक्टर काका. मालविका बोलते. हा शरद देवधरांची मुलगी. हॅलो. बाबांना ना.
काय होतंय? मिसेस प्रधान, मिसेस प्रधान, अश्विनी, अगं हे हे काय होतंय? बरं वाटतंय ना तुला? हा अगं मिता बाथरूम मध्ये गेली, येईलच ती. मी पाणी आणू का तुला? हे मिता, मीराला फोन करू का? म्हणजे मला सांगण्यासारखं नसेल तर तू तिच्या. ए मिता, बाळ मस्ती करताय. चालले तुझ्याच साठी माझे मलाल काही. चालले तुझ्याच साठी माझे मलाल काही. घे जरा समजून हे आता मी तेच नाही. पाऊल जाचे बंधन झाले. जीव घेणा हाच बंध अनुबंध हा अनुबंध हा अनुबंध. सिस्टर, ताबडतोब इमर्जन्सी मध्ये घ्या. तुझ्यावरच भार रे सगळा. आमच्या काही चुका झाल्या असतील तर क्षमा कर. त्या सगळ्याची शिक्षा मला दे, यांना नको.